पक्षांच्या वतीने कडकडीत बंद. व्यापारी वर्गाने आपली दुकाने बंद ठेवून दादांना वाहिली श्रद्धांजली. राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांचे काल विमान अपघातात दुर्दैवी निधन झाले. त्यांच्या निधनाने संपूर्ण महाराष्ट्रावर दुःखाचे डोंगर कोसळले आहे. महाराष्ट्राच्या राजकारणातील अभ्यासू व धुरंधर नेता हरपल्याने सर्वसामान्य लोकांना देखील अश्रू अनावर झाले होते. ज्या विमानात महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार प्रवास करीत होते त्या विमानात दादांसह इतर 6 जणांचे देखील दुःखद निधन झाले आहे. काल त्यांच्या निधनानंतर महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री माननीय देवेंद्रजी फडणवीस यांनी काल शासकीय सुट्टी जाहीर करीत 3 दिवसांचा दुखवटा जाहीर केला आहे. संपूर्ण महाराष्ट्रामध्ये अजितदादांच्या अचानक निघून जाण्याने शोकाकुल पसरले आहे. आज महाराष्ट्रामध्ये अनेक ठिकाणी व्यापारी वर्गाने आपली दुकाने बंद ठेवली असल्याचे दिसून आले आहे. रायगड जिल्ह्यातील महाड शहर तसेच तालुक्यामध्ये देखील दादांना श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी व्यापारी वर्गाने आपली दुकाने पूर्णपणे बंद ठेवत महाराष्ट्राच्या लाडक्या दादांना श्रद्धांजली अर्पण केली आहे. महाडमध्ये सर्व राजकीय पक्षांच्या वतीने कडकडीत बंद पाळण्यात आले आहे. महाड तालुक्यातील अनेक ठिकाणी दादांना भावपूर्ण श्रद्धांजली अशा नावाचे फलक लावण्यात आले असल्याचे दिसून आले आहे. महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री व सर्वांचे लाडके दादा त्यांच्या जाण्याने सर्वसामान्य लोकांच्या डोळ्यात देखील श्रद्धांजली वाहताना अश्रू दिसून आले आहेत. राजनीती भ्रष्टाचार वृत्तवाहिनीसाठी ब्युरो चीफ, रायगड.